नमस्कार मंडळी, मी वनिता पाटील मायले कट्टामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत मूग आणि पालकाची भजी। मी इथे पाव किलो मूग घेतलेले आहेत। ते आता आपण स्वच्छ धुवून पाण्यामध्ये 4 तास भिजत ठेवणार आहोत। 4 तासामध्ये मूग छान फुगतात। चार तासानंतर हे भिजवलेले मूग आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। हे मूग वाटताना आपण यामध्ये घालणार आहोत 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 2 ते 3 इंच आल्याचे तुकडे आणि 10 ते 12 सोललेल्या लसूण पाकळ्या आपण घालणार आहोत। हे सगळे जिन्नस छान एकत्र वाटून घ्यायचे। थोडंसं जाडसर वाटायचं। हे मिश्रण एका बाउल मध्ये मी काढून घेतलेलं आहे। आता एक मोठा कांदा, मूठभर कोथिंबीर आणि जवळजवळ 15 ते 20 पालकाची पाने मी घेतलेली आहेत। ती आता धुवून स्वच्छ बारीक कापून घेणार आहे। तुम्ही या भजीमध्ये पालकाच्या पानांऐवजी मेथीची पाने किंवा कांद्याची पात किंवा आळूची पाने ही कापून घालू शकता। पालकाची पाने मी जास्तीत जास्त बारीक कापण्याचा प्रयत्न करत आहे। आता मुगाच्या वाटणामध्ये आपण कापून घेतलेले सगळे जिन्नस ऍड करून घेऊयात। यामध्ये घालूयात आता चवीपुरतं मीठ, एक मोठा चमचा भरून तीळ घालायचे, अर्धा चमचा ओवा घालायचा आणि अर्धा चमचा जिरं घालायचं। मी इथे ऑलरेडी वाटणामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे, त्यामुळे लाल मिरची पावडर किंवा कोणताही मसाला घालायचा नाही। आता फक्त अर्धा चमचा भरून हळद घालणार आहे आणि हे सगळे जिन्नस छान एकत्र मिक्स करून घ्यायचे। ही तयारी करत असताना मी ऑलरेडी कढईमध्ये गॅसवर तेल तापायला ठेवलं होतं। तेल तापलेलं आहे। आता एक एक करून ही मूग भजी सोडायची आपण तेलामध्ये। तेल छान कडकडीत गरम करून घेतलं होतं। भजी पलटी करायची लगेच घाई करायची नाही। थोडीशी ब्राऊन रंग येईपर्यंत वरच्या बाजूने आपल्याला लगेच कळतं की वरती ब्राऊन रंग थोडासा आलेला आहे, त्यानंतर भजी पलटी करायची। आता या स्टेजला मी इथे 6 ते 7 हिरव्या मिरच्याही घातलेल्या आहेत, म्हणजे त्याही भजी बरोबर मस्त तळून निघतील। मिरच्या तेलात टाकल्यानंतर थोडंसं जपून राहावे, कारण मिरची तेलात फुटण्याची दाट शक्यता असते। त्यासाठी थोडीशी स्प्लिट केली ना की मिरची अशी पटकन फुटत नाही तेलामध्ये। त्यामुळे मिरचीला थोडीशी मध्यभागी चीर पाडून घ्या, त्यानंतरच मिरच्या तेलामध्ये घाला। एक लक्षात ठेवा, ही भजी हलकासा ब्राऊन रंग आल्यावर लगेच तेलातून काढायची नाही। जर तुम्ही तसं केलं तर ती आतमध्ये सॉफ्टच राहील। हे मूग आपण ऑलरेडी 4 तास पाण्यामध्ये भिजवलेले असतात, त्यामुळे ह्यामध्ये मॉइश्चरचं प्रमाण जास्त प्रमाणामध्ये असतं आणि या बॅटरमध्ये आपण कोणत्याही प्रकारची पीठ म्हणजे चण्याचं पीठ, तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर घातलेलं नाही, म्हणून याचं मॉइश्चर निघायला थोडासा वेळ जास्त लागतो। म्हणून आपण ही भजी थोडीशी जास्त वेळ तळायची, म्हणजे आपण कांदा भजी करताना किंवा बटाट्याची भजी करताना जेवढा वेळ लागतो त्यापेक्षा थोडासा वेळ ही भजी कुरकुरीत होण्यासाठी लागतो।
आता ही भजी प्रॉपर तळली गेलेली आहेत. आपल्याला दिसत आहे याचा रंग पूर्णपणे छान ब्राऊन गोल्डन झालेला आहे. आता मी ताटामध्ये काढून घेत आहे. भजी प्लेटमध्ये काढताना तुम्हाला आवाज आला असेल, त्यामुळे तुम्ही अंदाज लावू शकता की भजी किती छान कुरकुरीत झालेली आहे ते. आता तेलामध्ये मी भजीचा दुसरा घाणा घालत आहे. याच पद्धतीने आता उरलेल्या भजी मी तळून घेणार आहे. कुडुम कुडुम. Hey, wow! Taste. Taste. Awesome. Awesome. काय टाकलं याच्यात? खूप काय टाकले. Awesome. Wow. मंडळी, नेहमी कांदा भजी, बटाटा भजी, 30 प्रकारची भजी खाऊन आपल्याला कंटाळा आला असेल तर मी सांगितलेली ही रेसिपी, ही मूग पालक भाजी नक्की घरी करून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा कशी झाली आहे ते. मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आजची ही रेसिपी आवडली असेल तर आपला चॅनल मालिकेला नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझा पुढचा व्हिडिओ न चुकता पाहू शकाल. मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा. बाय बाय.